त्याच्यामुळे ते दिल्लीला जाऊन कोणाची तक्रार करतील याच्यावर आमचा 100% विश्वास नाही. सामनाचा एक अग्रलेख आहे, आजचाच आहे, शनिवारचा. त्याच्यात सामना म्हणतं म्हणजे तुमच्या पक्षाचा बाळासाहेबांनी सुरू केलेलं हे मुखपत्र आहे पक्षाचं. त्याच्यात असं म्हणतात की नाराजी नाट्य कोसळणार असं म्हणतात. मी 2-4 वाक्य त्याच्यातली वाचून दाखवतो. काय म्हटलं आहे की शिंदे यांनी जे पेरले आहे तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे. रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली. या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसे फोडल्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठा विनोद आहे. महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील. या नाराजी नाट्याचा 3रा अंक आता सुरू झाला आहे आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे. नाराज शिंदे यांना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही. नाराजीचे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे असं सामना म्हणत आहे. नाही, एखाद्या पिक्चरची स्टोरी चांगली आहे नाही, त्याच्यामध्ये सत्यता काहीच नाही. आणि ह्या पेपरमधला अग्रलेख हा आम्हाला काही नवीनच नाही आहे, पण सामनाचं एक चांगला आहे. नितेश राणेंच्या खात्याची ॲडव्हर्टाईज घ्यायची, हाफ पेज, आणि आतल्या पानावर त्यांच्यावर टीका करायची. हे बाकीचं कुठचं सरकारी पैसा आहे ना, तो सरकारचा पैसा आहे, तो नितेश राणेंचा थोडी पैसा आहे. आपण ज्यावेळी म्हणजे बऱ्याच मी हा का सांगतो माहिती का, बऱ्याच माध्यमांनाही असं म्हटलं जातं की माध्यमं सरकारच्या जाहिराती घेतात आणि त्यांच्यावर टीका करतात, पण हा पैसा सरकारचा आहे, जनतेचा पैसा आहे. त्यामुळे जर तो तिच्या नाही, माझा मुद्दा त्याच्यावरचा वेगळा आहे. नितेश राणेंची व्यक्तिगत जाहिरात घेतली तर सामनावरती आपण बोलू शकतो, माध्यमांवरती बोलू शकतो. त्याच्याबद्दलचं मत थोडं वेगळं आहे. कदाचित हे तुम्हाला पटणार नाही, बोला. पण ज्यावेळी अशी तत्वज्ञानं आपण एखाद्या अग्रलेखातनं लिहितो, एखाद्या एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माणसाला बदनाम करतो, नारायण राणे साहेबांसारख्या माणसाला बदनाम करतो, इतक्या हीन दर्जाचे शब्द वापरतो, ठार मारणार इथपर्यंत येतो, कोतळा काढणार इथपर्यंत येतो, जनता तुमची कोतळा काढेल इथपर्यंत येतो, महिला ज्या आमच्यासोबत आलेल्या आहेत त्यांना वेश्या असं म्हणतो, अशा वर्तमानपत्रानं माझ्यासारखा मंत्री झाल्यानंतर माझा कोतळा काढतो म्हणून सांगून माझ्याकडचंच डिपार्टमेंटची ॲडव्हर्टाईज घेणं, याच्यावर माझा आक्षेप आहे. पण मग तुम्ही म्हणतात असं काही घडत नाही. म्हणजे बघा ना, तुम्ही आता माझ्याकडे तुमच्या कोकणातही तसंच सुरू आहे. कोकणामध्ये सुद्धा निलेश राणे म्हटले त्याच्याबाबत. निलेश राणेंचं एक स्टेटमेंट आलं, तुमच्याच पक्षाचे नेते आहेत, ते भाजपबद्दल बोलत आहेत. नाही, त्यांची वस्तुस्थिती त्यांनी जी मांडली ती सिंधुदुर्गाची मांडलेली आहे. तिथं आमची भूमिका होती, माझी देखील होती. मला देखील शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की सिंधुदुर्गच्या बाबतीमध्ये नारायण राणेसाहेब जे सांगतील त्या पद्धतीनं आपण पुढं जायचं. आम्हाला राणेसाहेबांनी सांगितलं की युती करूनच आपल्याला पुढं जायचं आहे. आम्ही 4 नाही, आम्ही 40 पावलं मागं आलो. मी स्वतः राणेसाहेबांशी बोललो, मी स्वतः राणेसाहेबांना भेटलो. भाजपाचे नेते राणेसाहेब असताना त्यांचं जे ऐकत नाहीत ते आमचं काय ऐकणार आहेत? बघा ना, त्यांचा राग बेसिकली रवींद्र चव्हाणांना जास्त आहे. निलेश राणे काय म्हटले मला तुम्हाला दाखवायचं आहे. त्यांचं वाक्य फार इथं महत्त्वाचं आहे. आपण तो व्हिडिओ बघूया का निलेश राणे रवींद्र चव्हाणांबद्दल काय म्हणतात. युती तुटण्याचं कारण हे वरतून, आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे. त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही. रत्नागिरीत जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एखादी सीट, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 4 काय 5 सीट, ते पण 2 शिवसेनेत ॲडजस्ट झाल्या. चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे तशी परिस्थिती आहे. मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का? ते म्हणतात की ह्याला सगळ्याला कारणीभूत रवींद्र चव्हाण आहे, त्यांचा राग आहे सिंधुदुर्गावरती. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी त्याच्यामध्ये जी शंका व्यक्त केली आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की त्यांची शंका चुकीची आहे. पण ते काय म्हणाले की मला अशी माहिती मिळाली, पण ती सूत्रांकडूनच माहिती मिळालेली आहे, त्याची आम्ही पण खात्री करू. पण एक सांगतो की रवींद्र चव्हाणांकडे ज्यावेळी मी स्वतः भेटलो, मी 3 वेळा रवींद्र चव्हाणांना भेटलो आहे, रत्नागिरीच्या युतीसाठी, सिंधुदुर्गच्या युतीसाठी आणि रायगडच्या युतीसाठी. रवींद्र चव्हाणांची भूमिका आणि देवेंद्रजी फडणवीसांची भूमिका सगळीकडे युती व्हावी होती. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये रवींद्रजी चव्हाण साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं की स्थानिक पातळीवर, त्यांनी सांगितलेलं चुकीचं नाही आहे, स्थानिक पातळीवर ज्या काही गोष्टी युतीच्या करायला पाहिजे ते होत नाहीत, आणि म्हणून मला जे काही मेसेज प्रदेशाध्यक्ष म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायची आहे. आणि तेच त्यांनी सांगितलं. आज सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडीमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय, वेंगुर्ल्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय, त्याच्यानंतर मालवणमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय. आणि काल की परवा निलेशजी कणकवलीच्या स्वतः सभेला गेलेले होते. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की भाजपाचे नेते, भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री, भाजपाचे माजी मुख्यमंत्री
माननीय राणे साहेबांशी चर्चा करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढे गेलेलो आहोत. मला असं जाणवतं ना ते तुम्ही फार सांभाळून सगळं घेताय. म्हणजे तुम्ही फार एक मित्रपक्ष तुमचा आहे, मित्रपक्ष आपला लिप्स अँड बाउंड्सने वाढतो आहे त्यांचा, आणि ते म्हणतात त्यांना मी भाजपला जे विचारतो तर भाजपचे अनेक नेते म्हणतात की प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. तुमची भूमिका मात्र मला समन्वयाची वाटते. उदय सामंत का भाजपवरती सॉफ्ट असतात? हे बघा, निलेशजीने एक मुद्दा तुम्हाला सांगितला, याच्यातनं माझी वागण्याची पद्धत तुम्हाला कळेल. राजापूरमध्ये 20पैकी 1 जागा भाजपला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. लांजामध्ये 20पैकी 1 जागा आहे भाजपला. रत्नागिरीमध्ये विद्यमान नगरसेवक जेवढे होते तेवढे दिले, बाकी सगळे 26 जागा आम्ही लढतोय. देवरुखमध्ये त्यांचा नगराध्यक्ष होता, आमचा एक नगरसेवक होता, आम्ही 4 जागा घेतल्या. जी. गुहागरमध्ये त्यांचा नगराध्यक्ष होता, आमच्या 2 जागा होत्या, आम्ही 9 जागा घेतल्या. योगेश कदमांच्या इथं 3 जागा त्यांना दिल्या, बाकी आम्ही लढतोय. चिपळूणमध्ये 14 ते लढत आहेत, 14 आम्ही लढतोय, 12 ते लढत आहेत. तर याच्यातनं मला सांगा, कदाचित माझ्या या भाषेमुळं हे सगळं घडत असेल ना, पण माझा पक्ष कुठं डॅमेज व्हावा असं मी अजिबात केलेलं नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रतिमेला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या शिवसेनेला कुठेही कमीपणा येईल असं उदय सामंतनं केलेलं नाही आणि भविष्यात करणार नाही. पण असं म्हटलं तर की उदय सामंतना भाजपला म्हणजे तुम्ही आणि तुमच्या भूमिका तर मग खूप चर्चा सुरू होतात की तुम्ही म्हणजे आता बघा काय झालं त्या दिवशी हे सगळं हा सगळा ड्रामा सुरू होता, पक्षांमध्ये नाराजी नाट्य. तर तुम्ही त्याला मान्य करत नाही की नाराजी नाट्य आहे, पण हे सुरू असताना एकनाथ शिंदे थेट अमित शहांना भेटायला जातात आणि इकडे तुम्ही रवींद्र चव्हाणांना भेटतात आणि रवींद्र चव्हाणांना भेटून तुम्ही त्यांच्याशी चर्चा करतात आणि नंतर तुम्ही त्यांचं कौतुकही करतात. खरं तर तुम्ही काय म्हटलात ते बघूया. शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे की आज आमच्या कोकणातला एक सहकारी लवकर जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेला आहे. हे आमच्यासाठी आणि कोकणवासियांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे. कारण चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता. काढून द्या तो पहिलाच योग असल्यामुळं तुमचं मनापासून कौतुक देखील करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. म्हणजे इकडे तुमच्या पक्षाकडनं म्हणजे आम्ही निलेश राणेंचं स्टेटमेंट बघितलं मगाशी किंवा इतर नेते आहेत की भाजपबद्दल बोलतात आणि इकडे तुम्ही त्यांचं अगदी तोंड भरून कौतुक करतायत. म्हणजे त्या प्रसंगाला कौतुक करणं का वाईट नाही, पण त्या प्रसंगाला हे कुठेतरी फार कॉन्ट्रास्ट जात नाही का? नाही, कॉन्ट्रास्ट म्हणण्यापेक्षा आता हे जर तुम्ही पूर्ण क्लिप दाखवली असती, पूर्ण भाषण दाखवलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं मी हे का बोललो. आमच्या जिल्ह्यामध्ये असा एक प्रसंग झाला होता की काही जी निवडणुकीची पत्रक आहेत ती काही फोटो न छापता ही वाटण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती की प्रदेशाध्यक्षांचा फोटो टाकला नाही, शहराध्यक्षांचा फोटो टाकला नाही, म्हणून आम्ही ती पत्रकं वाटणार नाही असा गैरसमज झालेला होता. आणि त्याच्यानंतर तिथं ज्यावेळी एक भाषण झालं की असं असं झालेलं आहे, त्याच्यावर मी असं सांगितलं की फोटोपेक्षा ते कोकणातले आहेत आणि मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचा अभिमान आम्हाला देखील आहे आणि प्रदेशाध्यक्षपदी आमच्यापेक्षा मोठा आहे हे एवढंच दाखवलं. मागचं जे काही पार्श्वभूमी दाखवली नाही. काय ना ह्या पार्श्वभूमीपेक्षा त्या म्हणतो की टायमिंग खूप क्रिटिकल आहे. आता टायमिंग तुम्ही साधला, मी साधला, आम्ही कुठे साधला, जे घडतंय त्याच्यावरती. आणि तो योगायोग. आणि त्याच्या पुढचं वाक्य काय होतं की फोटो असू देत किंवा फोटो नको असू देत, पण आपण युती म्हणून प्रचाराला जे बांधील आहोत ते प्रत्येकानं प्रचाराची जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रचार करताना आपल्या युती